नगरसेवक अमोल बालवडकर यांचं पुणे महापालिकेतील पहिलंच भाषण सध्या चर्चेत येत आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी बालवडकरांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। पुणे महापालिकेत भाषण करताना त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। न्याय देणारे अजितदादा आता या जगात नसल्याने त्यांच्या आठवणीने बालवडकर भावुक झाले। दादांची प्रचंड आठवण येते असे सांगत दादांच्या जाण्याने पुण्याचं मोठं नुकसान झालंय असेही बालवडकर म्हणाले। आणि या पुणे शहराच्या विकासाच्या राजकारणामध्ये आम्ही कधी तुम्हाला आडवे येणार नाही, पुणे शहराच्या हिताची कामं करा असा संदेश निश्चितपणे मला असं वाटतं की अजितदादांनी तुम्हाला दिला असता। आज खऱ्या अर्थाने या पुण्या बाबतीत जिव्हाळा असणारा नेता आपण गमावलेला आहे। अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्राचं निश्चितपणे मोठं नुकसान झालेलं आहे। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल आणि सर्वात जास्त म्हणजे या पुणे जिल्ह्याचं आणि पुणे शहराचं नुकसान झालेलं आहे। नामदार अजितदादांच्या बाबतीत आपणा सर्वांना माहिती आहे की प्रशासनावरती पकड असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता होता की ज्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या सर्वच खात्यामधली त्यांना तंतोतंत माहिती होती। एक कार्यकर्त्याला बळ देणारा नेता होता। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली, त्यांना मोठं केलं। मला असं वाटतं की असंख्य या महाराष्ट्रामधले आमदार असतील, नगरसेवक असतील, आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता जाता जाता ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणी न्याय देऊन गेले असं मला वाटतं। खरं तर दिवसातले 24 तासही त्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुरत नव्हते। पहाटे 5 वाजता या शहरासाठी, या महाराष्ट्रासाठी उठून काम करणारा एकमेव नेता असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही। आज या ठिकाणी मला असं वाटतं की पहिलं भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता असल्यामुळं अजितदादांसोबत प्रत्यक्षपणे काम करण्याचा कधी योग आला नाही, अनुभव आला नाही। इथं माझ्या मागे सोबत उपस्थित असणारे सर्व सहकाऱ्यांचा अनुभव आणि माझा अनुभव हा खूप वेगळा आहे। खरं तर 11 वर्ष दुसऱ्या पक्षामध्ये काम करून शेवटच्या क्षणी शब्द फिरवला, अशा वेळी अजितदादा सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो न्याय दिला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। दिलेला शब्द पाळणारा एक दुर्मिळ नेता होता। दिलेली वेळ पाळणारा तर आपल्या सर्वांना माहिती आहे। या पुणे शहराचे जे काही विषय असतील, आज आपण त्यांची महानगरपालिकेच्या निवडणुकीमधली जर भाषणं ऐकली तर ते जे बोलत होते या पुणे शहरातल्या स्वच्छतेचा विषय, या पुणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा विषय असेल, शिक्षणाची माहेरघर असणारं हे पुणे शहर आहे। आणि आपल्या या पुणे शहरामध्ये आजची सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबाची मुलांची शिक्षण घेण्याची परिस्थिती आज काय आहे, या शहरातील स्वच्छतेवरती त्यांनी, या कारभारांवरती पुणे शहराच्या त्यावर त्यांनी टीका केली। पण त्यामध्ये त्यांचा जिव्हाळा होता। या पुणे शहराच्या, पुणेकरांच्या प्रत्येक समस्या कशा प्रकारे सुटतील यांचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।